आपण लातूरात जाऊयात. लातूरात काटेकी टक्कर आतापर्यंत बघायला मिळत होती, पण अंतर वाढत चाललेलं आहे. राहुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत. राहुल, अंतर वाढत चाललेलं आहे. भाजप 25, काँग्रेस 18. निश्चितपणे, आणि हे सरप्राइजिंग आहे, कारण सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस थोडीशी बरी राहील आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना जो विश्वास होता की काँग्रेस काही का असेना सत्तेवरती येईल, परंतु आता अंतर वाढलंय. म्हणजे सुरुवातीला 22 काँग्रेस आणि 16 भाजप होती, आता 25-26 वरती भाजप गेलेली आहे, 18 वरती कुठेतरी काँग्रेस आहे. आणि महत्वाचे म्हणजे दोन काँग्रेसचे जे माजी नगराध्यक्ष आहेत, एक म्हणजे स्मिता खानापुरे आणि दुसरं म्हणजे लक्ष्मण कांबळे, हे दोन्हीही उमेदवार हे मागे आहेत. विशेषतः लक्ष्मण कांबळे हे तर रेग्युलर वोटिंगमध्ये, म्हणजे जे पोस्टलमध्ये स्मिता खानापुरे या मागे होत्या, कांबळे हे मात्र प्रत्यक्षात जे रेग्युलर वोटिंग आहे त्याच्यामध्ये मागे आहेत. आणि या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी लातूरमधले काही पत्रकार मंडळी माझ्याबरोबर आहेत. प्रदीप नणंदकर आहेत आणि रेड्डी साहेब आहेत. ट्रेंड खूप क्लिअर झालेत. आता मला वाटतं अंतर पण खूप वाढत चाललं. आता भाजप 25 आणि काँग्रेस 26 आणि 21. भाजपा 26, काँग्रेस 21. बरं, काय म्हणता येईल म्हणजे ह्या ट्रेंडवरती काय? मी अगदी कालपासून सांगतोय की भाजप हा लीडवरती राहील आणि बहुमताच्या दिशेने भाजपची वाटचाल चालू आहे. काल तुम्ही म्हणत होता की काँग्रेसला काही का असेना बरं चित्र राहील. बरं चित्र राहील असं वाटत होतं काँग्रेसचं, परंतु लोकांचा कल हा भाजपच्या बाजूने होता. परंतु आम्हाला असं वाटत होतं की भाजप मतदारांना जवळ करण्यामध्ये कमी पडतंय की काय, आणि हाच गॅप भरून काढण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होता. त्याच्यामध्ये आज यश दिसत नाही. इतकंच. काय म्हणजे हा जो दिसतोय तो कल काय सांगतो? कल मुळातच या सगळ्या ह्याच्यामध्ये वर्षानुवर्ष काँग्रेसची सत्ता होती आणि लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटलेले नाहीत आणि त्याचा राग लोकांनी मतपेटीतून व्यक्त केलेला दिसतोय. बर, पण हा ट्रेंड कायम राहील? हा ट्रेंड कायम राहील असं मला वाटतंय. फुल मेजॉरिटी भाजपची येईल. हे म्हणतात की अनेक वर्षांचे लोकांचे प्रश्न होते ते मिटलेले आहेत. अनेक प्रश्न सुटलेले नाहीत हे खरं आहे, परंतु अजूनही वाटत नाही की भाजपचं बहुमत येईल. काठावर का होईना पण काँग्रेसच जवळ राहील अजूनही असं वाटतं. नाही तर त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं, पण मला एक असं वाटतं की आता भाजप त्या दिशेने वाटचाल करतोय आणि बहुमत भाजपचं येईल. पण मग जर भाजपच्या दिशेनं इतका लातूरकरांनी भरभरून मतदान केलं असेल तर त्याची कारणं काय दिसतात? ही प्रश्न याची कारण भाजपने पूर्वी फार काही केलं हे कारण नाहीये. कारण ह्याचं हे आहे की काँग्रेसबद्दलची प्रचंड नाराजी, काँग्रेसनी लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत, कोणतेही प्रश्न नीट सोडवले नाहीत, सगळे प्रश्न अर्धवट राहिले वर्षानुवर्ष. त्याचा राग लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून हे यश भाजपला येत आहे. अमित देशमुखांच्या वैयक्तिक कामगिरीवरती किंवा वैयक्तिक त्यांच्या इमेजला एक मोठा धक्का आहे. हा 100% अमित देशमुखांच्या वैयक्तिक इमेजला हा धक्का आहे. भविष्यामध्ये असं घडू शकतं. शहर मतदारसंघामध्ये शहर मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या दृष्टिकोनातून अमित देशमुख यांना ही धोक्याची घंटाच आहे. हे या दोघांनाही मी माझ्या बरोबर ठेवतोय. आणि हे आपण विश्लेषण करत असताना तीनही महापालिकेपेक्षा लातूरवरती फार रस घ्यावा अशी स्थिती यासाठीच आहे की एकतर लातूर हा पारंपरिक विलासरावांचं लातूर म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जात होतं. एक जे काही थोडे बहुत काँग्रेसचे गड राहिलेले शिल्लक होते त्यातला हा एक गड होता आणि तिथे एका पाठोपाठ एक काँग्रेसला धक्के बसतायत. म्हणून मला लातूरकरांना आणि थोडंसं विश्लेषण करून घ्यायचंय की हे असंच चालू राहिलं तर लातूरमध्ये खासदार काँग्रेसचा, आता आमदार काँग्रेसचे आहेत, जिल्हा परिषद काँग्रेसची आलेली आहे, महापालिकेमध्ये काँग्रेसचं पूर्वी होतं, आता सगळं बीजेपी, आता बीजेपीचं. याच्यातून निलंगेकरांचं स्वतःचं नेतृत्व किती ताकदीनं पुढे येताना दिसतं? निलंगेकरांनी या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत घेतली. म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो किंवा महानगरपालिकेची होत असलेली निवडणूक असो, निलंगेकरांनी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक केली. प्रत्येक प्रभागामध्ये ते स्वतः फिरले. निलंगेकरांनी प्रयत्न केला हा एक भाग आहे, परंतु मुळात लोकांचा मनात काँग्रेसबद्दल प्रचंड राग असल्यामुळे हे यश आहे. पण असं म्हटलं जातं की इथे जे पॉकेट्स आहेत, विशेषतः दलित आणि मुस्लिम, हे काही जरी झाले तरी पारंपरिक पद्धतीनं काँग्रेसच्या बाजूने राहतील. जो ट्रेंड दिसतोय तर तोही मतदार बहुधा काँग्रेसच्या बाजूने. दलित आणि मुस्लिम ही दोन्ही मतं ही भाजपकडे आता यावेळेला वळलेली आहेत. हा फार मोठा बदल आहे, प्रचंड बदल आहे, प्रचंड. हा कोणीही अंदाज व्यक्त केलेला नाही, इतका मोठा हा बदल आहे. फार मोठा बदल आहे. पण मग तोच प्रश्न ज्यांना जो विचारला की निलंगेकरांचं जे नेतृत्व आहे ते या निमित्ताने किती एस्टॅब्लिश होताना दिसतं? निलंगेकरांचं नेतृत्व इस्टॅब्लिश झालेलं आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं. आत्ता महानगरपालिकेमध्येही त्यांनी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे आणि भविष्यामध्ये मला वाटतं की निलंगेकर विरुद्ध देशमुख याच्यामध्ये येत्या काळामध्ये निलंगेकरांची सरशी होऊ शकते जर ते सगळ्या लोकांना सोबत घेऊन राहिले आणि निलंग्याची संस्कृती सोडून राहिले तर.
पण मग जो पारंपरिक इथला जो काँग्रेसचा वोटर आहे, विशेषतः असं म्हटलं जात होतं की जो सुसंस्कृत लातूरकर आहे हा कायमस्वरूपी काँग्रेसच्या बाजूने राहतो आणि तसा अमित देशमुखांचा चेहरा सुद्धा एक सुसंस्कृत चेहरा आहे, त्याला लातूरकरांनी आव्हेरलं आतापर्यंतच्या ट्रेंडवरून असं दिसतं. त्याची कारण काय? नाही, आता याच्यामध्ये असं आहे की लोकांचा मुळातच कल भाजपच्या बाजूनं आहे आणि आता ज्या काही जागा काँग्रेसला मिळतील मला वाटतं, तुम्हाला असं वाटतं की अमित देशमुखांच्या सुसंस्कृत चेहऱ्याकडे बघूनच मिळतील. ठीक आपण आणखी या निकालाचं विश्लेषण करणार आहोत. आकडे बदलतायत विलास, आकडे भाजपच्या बाजूनं जाताना दिसत आहेत आणि एक फार मोठा बदल असणार आहे. विलास, मराठवाड्यात विशेषतः MIM एक चांगला काहीतरी करून दाखवू शकेल असं चित्र होतं. लातूरमधली ती सभा आपल्याला आठवत असेल, एक घोंगडं दिलं होतं असदुद्दीन ओवेसी यांच्या याच्यावर, त्यांना फेटा बांधला होता, एक वेगळ्या प्रकारचं राजकारण त्यांनी करताना बघितलं होतं. त्याचा काही परिणाम झालाय का निवडणुकीत? दिसत नाहीये, कारण अंतिमतः जेव्हा आकडेवारी येईल तेव्हा MIMनी, कारण जो ट्रेंड सेट केला बीडमध्ये, जो ट्रेंड सेट केला सोलापूरमध्ये, तो ट्रेंड असा आहे की MIMनी नुकसान जर केलं असेल तर ते काँग्रेसच्या उमेदवाराचं नुकसान केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला जेव्हा पूर्णपणे आकडेवारी आपल्याकडे येईल समोर तेव्हा त्याचं विश्लेषण करायला हवं, कारण आतापर्यंतची जी आकडेवारी समोर आली त्यात आत्ता भाजप 27 आणि काँग्रेस 18 जागेवरती पुढे आहे. इतर कुठलेही पक्ष म्हणजे MIM, NCP, शिवसेना इथल्या कुठल्याही पक्षाला इथं फारसं यश मिळताना दिसलेलं नाही. खरं म्हणजे असदुद्दीन ओवेसींनी या तीनही महापालिकेपैकी फक्त लातूर महापालिकेवरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केलेलं होतं. एकतर हा मतदारसंघ जो आहे तो नांदेडला लगत असलेला मतदारसंघ आहे की नांदेड, की ज्या नांदेडमधून MIMचा महाराष्ट्रामध्ये चुंचू प्रवेश झालेला होता. त्यामुळे एक अर्थाने असदुद्दीन ओवेसींना असं वाटत होतं की लातूरमध्ये त्यांच्या पक्षाला यश मिळेल, परंतु बहुधा असं दिसतंय की MIM अंतर्गत सुद्धा निवडणुकीच्या आधी जी काही गोष्टी घडल्यात, काही जिल्हाध्यक्ष इकडे तिकडे गेले आणि काँग्रेसच्या नेतृत्वानं तुलनेनं सुरुवातीपासून एक खेळी इथं निश्चितपणे केलेली आहे की काँग्रेसच्या उमेदवाराला, म्हणजे जे याच्या आधीचे जे महापौर होते ते मुस्लिम समाजाचे महापौर होते. त्यामुळे बहुधा असं दिसतं की MIMचा तेवढा प्रभाव हा इथे जाणवलेला नाही. माझ्याबरोबर अजूनही लातूरचे काही पत्रकार मंडळी आहे. दोन जे महापौर आहेत, एक तर स्मिता खानापुरे आणि लक्ष्मण कांबळे, हे दोघंही पिछाडीवरती आहेत. म्हणजे दोन्ही महापौरांचा पराभव व्हावा किंवा पराभवाच्या दिशेनं ते जावेत, असं कसं काय? नाही, एक तर काय झालंय की माजी महापौर ज्या स्मिता खानापुरी आहेत त्यांचा प्रभाग बदलला गेला. दुसऱ्या प्रभागामध्ये त्यांनी पक्षाने उमेदवारी दिली आणि त्या प्रभागामध्ये त्यांची अजिबात ओळख नव्हती आणि त्यामुळे त्यांचा पराभव, ज्या दिवशी त्यांची उमेदवारी नक्की झाली त्याच दिवशी त्यांचा पराभव नक्की झालेला होता. बरं, पण मग MIMचा प्रभाव का जाणू नये? कारण 3 ठिकाणी 3 वेळेला सभा, रोड शोज असदुद्दीन ओवेसी यांनी केलेले आहेत. काय झालं की दुसरी जी सभा झाली ओवेसींची, त्या दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी आपल्या जवळपास 45 मिनिटाच्या भाषणामध्ये 40 मिनिटे त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राष्ट्रीय राजकारणावरती बोलले, लोकलच्या राजकारणावरती बोलले नाहीत. सेटिंग होती माहिती नाही, पण हे लोकांच्या मनामध्ये असं झालं की अरे हे ठरवून काहीतरी चाललेलं आहे असं लोकांच्या मनामध्ये झालं. आणि इथला मुस्लिम समाज हा अतिशय सतर्क समाज आहे. ओवेसीच्या पहिल्या सभेच्या अगोदर इथल्या त्यांच्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते, जवळपास 1000 कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळे जाळले आणि त्यांनी MIM सोडली. मग त्याचाही परिणाम या निवडणुकीमध्ये झालेला दिसतो. बरं, आपल्याला असं प्रभागनिहाय विश्लेषण करून सांगता येईल का की या ठिकाणी काँग्रेसला फटका बसलेला असू शकतो, या ठिकाणी भाजप जास्त पुढे गेलेली आहे? नाही, आता हे निश्चित स्वरूपामध्ये पूर्ण निकाल आल्याशिवाय तर सांगणं कठीण आहे. परंतु एक ट्रेंड या निवडणुकीच्या निमित्तानं लक्षात आलेला आहे की भाजपकडे वळलेला मुस्लिम वर्ग सुद्धा लातूर शहरामध्ये आहे. ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजातील चांगल्या कार्यकर्त्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे त्याचा निश्चित परिणाम झालेला आहे. भाजप सुद्धा म्हणजे भाजपकडे मुस्लिम वर्ग सुद्धा वळलेला आहे. पण मग MIMचा का प्रभाव जाणवू नये? दुसरी गोष्ट अशी आहे की असदुद्दीन ओवेसी हे हैदराबाद कल्चरशी संबंधित आहेत. लातूरचं कल्चर हे त्यापेक्षा भिन्न आहे. लातूरमधला समाज घटक हा एकमेकांमध्ये सातत्यानं मिळून मिसळून राहतो. लातूरच्या इतिहासामध्ये कधीही हिंदू मुस्लिम अशी दंगल घडलेली नाही, हे लातूरचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं अगदी मुस्लिम आहेत म्हणून ते ठराविक दिशेनं जातील किंवा मुस्लिम नसलेला मतदार हा ठराविक दिशेनं जाईल असं प्रिडिक्शन लातूरमध्ये होऊ शकत नाही, असं माझं मत आहे. पण लातूर म्हटल्यानंतर 2 आणखी प्राबल्याने गट आहेत, ते भाजपच्या बाजूने गेलेत का? त्याचं पूर्ण विश्लेषण नंतर करता येईल. एक लिंगायत आणि दुसरा दलित. दिसतंय त्यानुसार लिंगायत समाज हा प्रचंड
प्रमाणामध्ये भाजपच्या बाजूने कललेला दिसतो आहे. याचं कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपद जिल्हा परिषदेचे लिंगायत समाजाला दिलं आणि त्याचा लाभ महापालिकेमध्ये होणार हे त्याच दिवशी स्पष्ट झालेलं होतं, ते हे दिसत आहे. म्हणजे ही अतिशय चांगली खेळी केली अतिशय चांगली खेळी निलंगेकरांनी केलेली आहे. आणि दलित सुद्धा एक मोठं पॉकेट्स आहे लातूरमध्ये. दलितांचा देखील मोठा वर्ग आहे. एक तर रिपाई बरोबर ती युती केली आणि रिपाईंच्या मागणीनुसार ते म्हणाले की आम्हाला स्वतंत्रपणे जागा लढायच्या आहेत, आम्ही भाजपच्या तिकिटावर लढणार नाही, ती मोकळी भाजपने त्यांना दिली. त्याचाही एक दलित समाजामध्ये भाजपला लाभ होतोय. ठीक आहे, रणकर साहेब तुम्ही माझ्याबरोबर राहा. ही जी सगळी कॅल्क्युलेशन्स आहेत ना विलास, ती तुर्तास तरी भाजपच्या बाजूने जाताना दिसतात. एक म्हणजे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे लिंगायत समाजाला दिल्यानंतरच एक प्रिडिक्शन असं मांडलं जात होतं की लातूर सारख्या शहरामध्ये की जिथे लिंगायत समाज बहुसंख्येनं आहे तो कदाचित भाजपच्या बाजूने जाईल. दलित खूप मोठ्या संख्येने भाजपच्या बाजूने गेलेत आणि सरप्राइझिंग आहे की मुस्लिम समाजाने सुद्धा भाजपला मतदान केलंय. हे निकाल नाहीयेत, हे प्रिडिक्शन, हे कल आहेत, पण कलामध्ये तुर्तास तरी भाजप पुढे आहे विलास. नक्कीच. आणि आता जी समोर आकडेवारी येते त्यानुसार भाजप 31 आणि काँग्रेस 24, अंतर जे आहे ते वाढत चाललंय आहे. राहुल, एक गोष्टीचं सांगावं लागेल, एक गोष्ट नक्कीच सांगावी लागेल की लातूर हे धक्का देणारं शहर म्हणावं लागेल. विलासराव देशमुखांना धक्का दिलेलं हे शहर आहे. पुन्हा एकदा त्यांनी हीच धक्क्याची परंपरा कायम ठेवली का? एज्युकेटेड शहर आहे आणि सांस्कृतिक दृष्ट्या औरंगाबाद पाठोपाठ सर्वात जास्त कल्चरल ऍक्टिव्हिटीज जर कुठे होत असतील तर या शहरामध्ये होतात. राजकीय दृष्ट्या सुद्धा हे शहर खूप सजग आहे. फक्त 1995 सालीच विलासराव देशमुखांना या शहरानं धक्का दिलेला नाहीये, तर जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये थेट नगराध्यक्ष पदाची निवड झाली तेव्हा सुद्धा खुद्द मुख्यमंत्री असलेल्या विलासरावांना या लातूर शहरानं धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे असलेले त्यावेळेचे जे जनार्दन वाघमारे सर आहेत त्यांच्या प्रतिमेला कौल दिलेला होता. त्यामुळे सजग असलेला इथला मतदार आहे, त्याला बरोबर कळतं की राजकीय दृष्ट्या काय करायला पाहिजे, कुठलं डाव आहे, कुठलं उजवं आहे. त्यामुळं बहुधा मला असं वाटतं की केंद्रामध्ये एक सत्ता, राज्यामध्ये एक सत्ता, तर महापालिकेत एक सत्ता का नको असाही त्यांनी विचार केलेला असावा. दुसरं म्हणजे मी जे वारंवार सांगतोय, जे दिसत होतं, जे जाणवत होतं, ते म्हणजे विलासरावांच्या नंतर काँग्रेस नेतृत्वाकडून इथल्याच कार्यकर्त्यांना मिळत असलेली तुटलेपणाची वागणूक किंवा इथल्या जनतेशी त्यांचा झालेला डिस्कनेक्ट जो आहे तो डिस्कनेक्ट वारंवार व्यक्त होत होता. असं असून सुद्धा नंतर त्यांनी संपर्क वाढवला नाही. विलासरावांचा ऑरा खूप वेगळा होता. म्हणजे असे असंख्य किस्से सांगितले जातात की विलासराव मुख्यमंत्री असताना थेट त्यांना मोबाईल फोनवरून फोन करून रिक्षावाला फोन करायचा. तो कनेक्ट तुटलेला होता आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसायला लागलेले आहेत. त्यामुळे आज लातूरमध्ये हा जो गॅप वाढताना दिसतोय, तू सांगतोय 31 आणि आता कुठे काँग्रेस 20 मध्ये रेंगाळते, स्पष्ट बहुमताकडे भाजप चाललेली आहे. हा फार मोठा काँग्रेसचा पराभव आहे आणि हा फक्त काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वालाच नव्हे तर राज्य पातळीवरच्या नेतृत्वाला सुद्धा चिंतन मनन करायला लावणारा हा पराभव आहे. एकतर सर्वसामान्यांशी इथल्या नेतृत्वाचा तुटलेला पूर्णपणे डिस्कनेक्ट जो आहे ना तो राज्य पातळीवरती पण आपल्याला दिसतोय. मग तो शेतकऱ्याचे प्रश्न असतील, तुरीच्या संदर्भातले प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्याचा कुठे ना कुठेतरी भाजपला सातत्यानं फायदा होतोय. म्हणजे अँटी इन्कम्बन्सी हळूहळू या सरकारच्या विरोधात आहे. शेतकरी नाराज आहे, परंतु ते मतदान पेटीपर्यंत जात नाहीये. भाजप वरचढ ठरताना आपल्याला दिसतंय विलास. नक्कीच अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांचं विश्लेषण जे आहे ते आपण जाणून घेणार आहोत.